नमस्कार मंडळी. तर आज आहे दिवस कितवा मला पण नाही माहिती. तर आता आज आपल्याला आणायचं आहे गणपती घरात आणि बरीचशी कामं पण आहेत, तर आपण ते करून घेऊ. तर चला. ब्रह्मा विष्णू महेश्वरान सरस्वती प्रणम्यादो सर्व कार्यार्थसिद्धे अभिस्मितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यशुरासुरे सर्व विघ्नहरस्तस्मै गणाधिपतिने नमः. सर्वेष्वार्थकार्येषु त्रये श्रीगुणेश्वरा देवादिशन्तनं सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दना श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराजा प्रभुवानस्य द्वैत्य ब्रह्मणदिव्यपराज विष्णुपते चपाती पण नाही दिलेली त्यांना हातात. ही कुणी चपाती दिली नोकरी. आता मी ते बनवते फोडणीचा भात पप्पांसाठी, आणि पप्पा चालेत कामावर. तिथे चहा बनते. तर चला आपण बघूया आता भात कसं झालं ते. हे बघा, फोडणीचा भात तर आता सकाळचे झालेत 8:20 आणि मी आज सकाळी 6:30 वाजता उठली आहे, कारण की आज आमच्या घरी होतं पूजा, म्हणजे उद्यापन. तर ते आता सगळं झालं, आहे आता. आणि पप्पाला नाश्ता पण बनवून दिले, पप्पा कामाला पण गेले. आत्ता म्हणजे घरची सगळी कामं आहेत ती करून घेते. तर आज आम्हाला जायचं आहे अबलोलीला, म्हणजे पप्पाच्या इथे. परंतु पप्पा डब्बा घेऊन नाही गेलेत, कारण की पूजा होती ते सगळं त्याच्यामध्ये लक्ष होतं, तर डबा झाला नाही त्यांचा. तर आता डब्बा बनवते पप्पाचा आणि आम्ही लोक जाऊ 12 वाजेपर्यंत त्यांना डब्बा द्यायला. तोपर्यंत मी जेवण सगळं करून घेते. डाळ भात, कोबीची भाजी, चपाती. तुमचे व्हिडिओ बापरे काय एकदम ह्याच्यामध्ये. हा मग अरे आता पण कुदतोय सर्दी जाम झाले. 11 वाजता बोलायला नाही. हा अनन्नी मागालीला आमच्या पण व्हिडिओला डान्स करा. दुखू दे ते आमच्या पण व्हिडिओला डान्स करून दाखवा जरा. तरी मस्ती बघ किती अंगात रात्रीपासून जाम होय. मग झाली सर्दी. पंडिताई घेतली हो, म्हणून म्हणते वेगळे. बघा, तुम्हाला मी भाकरवडी दिली, तुम्हाला खेकडे नाही दिली अजूनपर्यंत. तुम्हाला हव्या भरपूर. सासूला विचार म्हटलं काढू दे जमवून बघता, तर मरू दे काढू तुझं. खास लहानपणीचे मित्र, एका वर्षात भेटतात. इथे कोबीची भाजी बनवायची आहे, त्याची तयारी चालली आहे. इथे डाळ उकळून ठेवलेली आहे. आता डाळीला फोडणी घालायची आहे. आणि बाहेर पडते मस्त पाऊस. आमचं उद्यापन झालं आणि इथे चाललं आहे मका लावायची तयारी. ती काही संपणार नाही. पप्पाने तुळशीला किती चांगला मस्त कलर होतो, एकदम भारी वाटतं कलर होतं, मस्त वाटतं. हां, पप्पाने मला मस्त अशी फुलाची रांगोळी काढली इथे आणि इथे. हे पप्पाने काढले. हा आहे आमचं घर. तर आता माझं सगळं म्हणजे ऑलमोस्ट माझं सगळं झालेलं आहे. फक्त डाळीला फोडणी घालायची आहे आणि चपात्या करायच्या. तर चपात्या करून घेते मी. पीठ मळून झालेलं आहे माझं आणि डाळ फोडणीला घालायची आहे. तो आता मी आंबे ठेवले शिजायला. हे बघा, इथे मी पीठ मळून हे गोळा करून असे तयार करून ठेवले, म्हणजे पटपट लाटायला आले. इतके लवकर कोण तुम्ही? होय. आणि धुवायला नाही
मग डांबे शिजत ठेवलेत, डाळ शिजलेली आहे. तर मी पटकन करून घेते. चला धुवायला जाते आता. चपात्या करायला लवकर. कोण कोण येते? लवकर लवकर या. एवढ्या चपात्या करायच्यात. हे बघा किती चपात्या आहेत त्या. तर मी पटकन चपात्या करते. आता आम्ही चाललोय पप्पांना डब्बा द्यायला. आता मी चालली आहे पप्पांना डब्बा द्यायला. ही बघा, ही आमच्या इकडची काजू फॅक्टरी. ते काजू फॅक्टरी. मी आपला पहिला ब्लॉग अपलोड झालेला आहे. तुम्हीच बोला, मी काहीच बोलत नाही, तुम्हीच बोला. आपला पहिला ब्लॉग गेलेला आहे, अपलोड झालेला आहे. तर त्याला भरभरून प्रेम द्या, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. इथे मागे गेलं तिकडे कोल्हे असतात आणि मोरही नाचतो. बस त्याची मी नाही बघितलंय, पण सांगते मोर तर सुंदरच नसतो. पप्पाला डब्बा द्यायचा आहे. डब्बा देऊया आणि 2 कामं आहेत आपली, 2-3 ती करून घेऊया. गणपती पण आणायचं आहे आज, कारण त्याचं आपलं काम करायचं आहे. आम्ही पोचलो आता आंबलोलीला. आणि आंबलोली आंबलोलीचं मच्छी मार्केट. त्यांची मच्छी पडली. हा आहे आंबलोलीचं मच्छी मार्केट. सगळं बांगडे बघा, 50चे लावलेले बांगडे. एकदम 50चे बांगडे लावले तेवढे. कसं वाटते? मी पप्पा इथे काम करतात. अच्छा, मी पप्पांना डब्बा देतो. पप्पा खूप धावपळ करतात खरंच. म्हणजे माणसं अशी असली, जेव्हा कस्टमर येतात तेव्हा त्यांचं बघा ना, ते कंटिन्यू इथून मग गर्दी आहे. ॲक्च्युली इथे गर्दी आहे आणि धावपळ चालली. हे बघा पप्पा इथे, हे बघा. म्हणजे लिटरली ती आल्यापासून बघते की ते इथून तिथून धावतायत नसतं. सामानाची त्यांच्याकडे लिस्ट आली. बघूया आता आपण पप्पाकडे कुठे असतात. चला आता पप्पाला आपण डब्बा दिला. आता आपण जाऊया, दुसरी कामं करायची ती करूया. फॉईल पेपर, चमची ते तर ह्याच्यात भेटेल. आणि हार्डवेअरमध्ये ते काय ते दिले ना. हां, आणि मला मोरपीस हवाय. मोरपीस पण मग तुला ह्याच्यात भेटेल. इकडे नॉवेल्टी बघ, नॉवेल्टी इथे भेटेल. नॉवेल्टी आहे. हां, मग पण ह्यांच्याकडे हे कुठे भेटणार फॉईल पेपर? हां, फॉईल पेपर बघ, काय विचार तर असेल तर असेल. 140 त्यांना ना तुझं 85 वाला ते बऱ्याच वेळ थांबले ते 85. हां, त्यातलं ते. त्यावेळेला मी आणि पप्पा जेव्हा आलेलो ना, जेव्हा गेल्या वर्षी, तर आम्ही लोक इथेच थांबलो. हां, मग तेच म्हटलं ना, इथे. हां, असंच आठवतंय मला थोडं. तिथे असेल, तिथे मला वाटतं. आणि मच्छी मच्छी मार्केट घ्यायला आलेलो आणि मग नंतर इथे पटकन आवाज इथे आलेलो. हो, गाडी काढतात. आणि मच्छी स्वस्त झाली आहे, पण कोण नाही खात आहे. घेत पण नाही. चांगले आता
क्लब इकडे कुठे इट क्लब? चला आपण आता जाऊया हार्डवेअरच्या दुकानात बघूया. चला अब्लोली मार्केट, ये हमारी पुरानी ट्रॅव्हल. पहिले आम्ही महामहिन्यात जायचो का मुंबई घ्या, त्याचं नवीन आलं. बायको इथे घेते. काहीतरी झालं असेल. हा काय आणलं? खेळ घ्यायचे ते खेळ. कोणला ठोकायचं आहे? मंदिर आहे, देवी आहे. आणि मम्मीला शोधतो आम्ही, पण मम्मी कुठे आहे काय माहिती. ती कुठे घरी गेली की नाही गेली, का इथेच कुठेतरी आहे, गेलं लागते काय माहिती नाही. लग गया बाई, फोन लग गया. हॅलो, कुठे ग? कुठे आहेस तू? तू घरी आली? होय. अच्छा ठीक आहे ठीक आहे. कुठे आहेस? अब्लोलीत. अबलोला? अगदी तिथेच अबलोला आहेस? हा का? अरे दादाच काय का सिम कार्ड आणायला सांगतोय. नाही मी आलो इथं, शिरला आलोय. तुझ्या इथं आलो म्हणून मला वाटलं इथं म्हणून फोन केला. अरे इथे आला तो म्हणतो. हो इकडे आला म्हणतो तुझ्या हॉटेल. होय काय? अरे तेव्हा सांगत होता दादा इकडे आला. होय काय? कुठे आलास? कुठे आहे? अगं इथं मला वाटलं तू इथं असशील. सातेरीची आहे मी. सातेरी जवळ आहे. मला वाटलं तू इथं असशील. होय काय? म्हटलं आपल्याला नाहीच करायचं. नाही दादाचं सिम कार्ड काय आणायचं होतं. ये मग ये बघ. Look at the view guys, look at the view. आणि ह्या खाली हे काय आहे ना म्हणतात, पर्या. देखो हमारा पर्या. ओके, हमारा देऊल का पर्या है पर्या. हमारे जो ऊपर देवी है, आमची देवी आहे वरती मानाई देवी, तिच्या इथून हा पर्या येतो तिथून. आणि इतकं निव्वळ पाणी असतं तिकडे, म्हणजे चला आता आपण आलो आपल्या इथे. ब्लॉग बंद करते. हा तुम्ही इथलं इथं दहाव्या बघून कंटाळाल म्हणून मी तुम्हाला नंतर चालू केलं. तर आता आम्ही लोक चाललो आहे आज आमच्या घरी जे उद्यापन झालं त्याचं नारळ विसर्जन करायला नदीवर. तर तुम्हाला मी नदी पण दाखवतो. अशा तर तुम्ही बघितलेलंच असेल, पण तरी पण मी तुम्हाला दाखवणार. काका परवा होय. आणि ही बघा भेंडी. तुम्ही नदी बघितली असाल तर तुम्हाला मी दाखवणार, आणि तुम्हाला बघायलाच लागणार नदी, कारण की ती आमची नदी आहे म्हणून तुम्हाला बघावं लागणार. इथे गणपती आणतात, सगळ्यांचे गणपती इथे लाईनीत ठेवतात असे, आणि मग आरती वगैरे होऊन होत. ओ तो आमचं घर आहे, मोठ्या काकीचं घर आहे. हा सिद्धूबाईचं घर, सिद्धूबाई. तर पांगावली काकीचं घर, पांगारवली काकी. आणि पाणी बघा,
इथे कपडे धुवायला येतो आम्ही, म्हणजे मी तर अशीच येते शायनिंग मारायला, कपडे धुवायला मम्मीच येते. पण मी करते काम, असं नाही की मी नाही करत, मी येते का, मी पण कपडे धुते. हे बघा काय आहे चिकन, हां तेच काय असेल ते. आणि नदी आता विसर्जनच्या दिवशी तर अजून पाणी असेल मला वाटते, पाऊस पडला तर. पहिला नारळ हे करा, पिशवीतून काढा त्या नारळाला. थांबा मी एका साईडला जाते, जर मी रगडली ना तर झालं. एकच मिनिट. हे सगळं मी मम्मीची चप्पल घालून आलेली आहे. हा हे तुम्ही काय केलं, नारळ दोन्ही हाताने. हा बघा ही आमची नदी. तिथे इथे कपडे धुवायला आम्ही येतो. दगडी बघितली असाल तुम्ही, मे महिन्यात सगळी दगडी खाली गेली पाण्याच्या खाली, म्हणजे किती पाणी. म्हणजे तिथे लिटरली आम्ही खाली उभे राहून दगड्यांवरती कपडे धुतो आणि ते सगळं खाली गेले. मी तर गेली तर मी तर बुडूनच जाईन. असं तर मला पाण्याची भीतीच वाटते. दोन्ही हाताने, दोन हातचे. पिशवी ठेवा ना हात खिशात, पिशवी वेस्ट नाही करायची. हा इथे मी काय म्हणतात त्याला, मुळे. हा कुठे आहेत खेकडे, हे बघा मोठे खेकडे उभे आहेत पाण्यामध्ये. इथे मुळे असतात. मुळे म्हणजे की आपल्या इथे शिंपल्या म्हणतो ना आपण जे खातो त्याच प्रकारचे, पण थोडेसे वेगळे असतात ते, आणि त्यांची चव पण वेगळी असते. कपडे धुतात इथे त्या पाथरीवर छोट्या, इथे कपडे धुतात. बापरे. मग तिथं मोठं पाणी असेल ना, राहिला नाही तिकडे जायला हे घाबरतात ना. तेव्हा कसं झालंय, पडायला आलंय हो तिकडे, मग इथे कधी धुतात किंवा तिथे मग थोडस कमी झालं मग तिथे जातात. कसं जातात तिथून, एवढं पाणी असतं. बापरे. बायका, गावच्या बायकांना कोणीतरी समजवा यार स्वतःला, म्हणजे ते असे समजतात ना की खूप स्ट्रॉंग आहेत ते. असं ह्या पाण्याशी समोर मस्ती नाही करायची कधी. पाण्यासमोर कोण स्ट्रॉंग नसतं. आग पाणी हवा ह्याच्याशी कधी फालतूगिरी नाही करायची असते. आपला जीव. आता आम्ही मम्मीला सांगतो किती वेळा, हा फालतूगिरी असते ती. आपण मम्मीला किती सांगितलं या पाण्यामध्ये कपडे ना, केवढं मोठं पाणी, हा ह्याच्याहून जास्त, म्हणजे लिटरली एवढं असं, म्हणजे समजून जातो मी. हा हे पूर्ण बुडालं होतं पाण्याखाली. तरी ती तिकडे सांगितलं की जाऊन तिकडे तिनं कपडे धुतले. तिकडे जाऊन कपडे धुतलेत तिने. तिला किती सांगतो घरामध्ये एवढं पाणी आहे, घरामध्ये धुवा कपडे, तर नाही, तिला इथेच धुवायचे असतात कपडे. ह्या पाण्यामध्ये काय आहे माहिती नाही, जे घराच्या पाण्यामध्ये नाही. आणि लिटरली सांगायला गेलं ना, हाच पाणी घरामध्ये येतो, कारण की हाच पाणी पंपानी येतो ना घरी, विहिरीत झराचं पाणी येतं. तुम्ही तशी मला उल्लू पकड. तुम्ही लोक सांगता, तुम्ही लोक असे करता. मग हेच पाणी आता हे जे पाणी येते ना, हे जे येते ना, ही उपलट, हे आपल्या विहिरीच उपलट आहे. असं ते खालनं झरं येत आहेत, ते आपले विहीर पण त्या झऱ्यानेच भरले. कळलं गायजांनो, मी या गावामध्ये नवीन आहे. आताशी मला फक्त 1च वर्ष झालेलं आहे, तर मला एवढं काही माहिती नाही. तर तुम्ही पण मला समजून घ्या. तर म्हणाल की बाई या बाईला काहीच कळत नाही, असं काही नाही. हे लोक जे सांगतात ना मला, तेच मी तुम्हाला सांगत असते. हे लोक हे सांगतात आणि वेगळंच सांगतात. तू वेगळं हे घेतलं काय सांगितलं का, हेच आहे पाणी. ते जे झरे आहे ते झरे खालून येतात, असे झरे. त्या झऱ्याच्या वाटेला आपली बरोबर विहीर आहे, मग ते बरोबर पाणी विहिरीत भरतं. काय ना आमच्या गावामध्ये हे सगळं काय असं आहे नाही, तर त्या गोष्टी सगळ्या नवीन गावामध्ये असं नाही. तुमच्या गावामध्ये पास तुम्हाला कोण सांगणार नाही. सांगणार नाही, आमच्या गावामध्ये आहेच नाही. आमच्या गावामध्ये तर का बाप्पा, म्हणजे आम्ही त्या सगळ्या गोष्टी बघितलेल्याच नाही आहेत. म्हणजे हे असं सगळं बघितलेलं नाही आहे. आणि
जाऊ दे आता. माझे आई चांगलं आहे माझं गाव, असं नाही का बाबा माझं गाव वाईट नाही, माझं गाव चांगलं आहे, माझं माहेर सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे ना. आता म्हणे सासरी येऊन माहेरची बुराई करते असं काही नाही आहे. माझं माहेर पण चांगलं आहे, सासर पण चांगलं आहे, दोन्ही लेवलला आहे, लेवलला. डर दे का रे पाऊस आला तर. थांबा गाईस, चला. तुम्ही तिथून मला असं हात द्या. ये ना असं उडून ये ना पटकन. स्पायडरमॅन. चल घे, मला पदर दे, डोकं भिजतंय माझं. म्हणते बायकोच्या पदरात राहते, राहू दे. घे ना, डोकं भिजतंय. ये दिसत नाही. घरी मम्मी ओरडेल तेव्हा काय, पप्पाने जर हा ब्लॉग बघितला ना मुंबईला, मला अजून काशी करते, पावसामध्ये भिजायला देत नाही पप्पा माझे. मम्मी पप्पा न बघा काय ते. तुझा गणपती आला. आपल्याच गणपती सगळ्यांनी आणलं गणपती पावसातून. आपल्याला आता प्लास्टिक पाहिजे गणपतीसाठी. ते आपलं घर तिकडे. जाम पाऊस पडतोय, जाम म्हणजे जाम पाऊस पडतोय. आणि आम्ही बसलो इथे जेवायला. जेवायला बसतोय आम्ही लोक आता. तर चला. हा इथे कुत्रा आला इथे आणि ते मुतून गेला. काय बोलणार आता मम्मी. हट जा ना. ओ काय हा कुत्र्याला हाकवा. इथे मुतला तो घरा. इथे मुतला तो. इथे मुतला. इथे हे बघा. ते काय हा काय पिवळा पिवळा वास मारेल आता. फोटो काढते. त्यामुळे लोकांना अजून काहीच डेकोरेशन नाही केलंय, काय पण नाही बघा. मला समजतच नाही काय करू. डोकं चालतं, डोकं मॅड झाली, मॅड. बघा काय करू, काय लाईट नाही काय नाही, फक्त एवढं करून ठेवलंय. बघूया आता. आता जायचं गणपती आणायला. बघू. इथे थांबलो आम्ही लोक. घेऊ. पाऊस काय थांबायचं नाव नाही. पाऊस काय थांबायचं नाव नाही घ्यायचं. आम्हाला सकाळपासून आम्ही गणपती आणण्याची वाट बघतोय. काय हो ट्रिप लावलं ना सकाळपासून. गणपती बाप्पा आलेत आणि आता हे ओलवणार यांना. हो आहे आहे. रात्रीची आहे ती. येऊ वरती बघा, वरती बघा, वरती 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 बघा. आलं तर हे घे. इथं उतरू. इथे मी बसली आहे. ओ 2 मिनिटं आवाज कमी करा.
सो आता मी इथे बसली आहे आणि आता मी ते वर्क करायला घेते. चेहरा मी आता काय दाखवणार नाही आहे कारण की तुम्हाला नंतर बघायला भेटेल ते. सो चला आता मी पटकन काम करून घेते. ह्याच्यावर जे काही माझं काम आहे ते मी करून घेते आणि म्हणून तुम्हाला फायनल लुक